पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला असून भरत कृषी सेवा केंद्रावर गंभीर अनियमितता आढळल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या निवेदनानंतर आणि शेतकरी सागर कृष्णा काटकरी यांच्या तक्रारीवरून तालुका कृषी अधिकारी कार्यालयाने केलेल्या संयुक्त तपासणीत खत नियंत्रण आदेश 1985 चे उल्लंघन होत असल्याचे उघड झाले आहे। तपासणी अंती करिश्मा नावाचे लिक्विड फर्टिलायझर अधिकृत नोंदणीशिवाय विक्री युरिया खतासोबत त्याची सक्ती, बिलांवर शेतकऱ्यांच्या सह्या नसणे, ओल्या ठिकाणी खतांचा साठा तसेच साठा नोंदूनही अद्ययावत नसल्याचे आढळले। तर कीटकनाशक विभागातही साठा फलक न लावणे, मुदत संपलेली औषधे साठ्यात ठेवणे आणि बिलांवर सह्या नसणे अशा गंभीर त्रुटी समोर आल्या आहेत। विशेष म्हणजे हे प्रकार बराच काळ सुरू असूनही कृषी विभागाकडून कोणतीही कडक कारवाई करण्यात आली नव्हती। त्यामुळे कृषी विभागातील अधिकाऱ्यांशी काही संबंध आहे का असा संशय व्यक्त केला जात आहे। दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी विक्रमगड तहसील कार्यालयात मोर्चा काढत या भ्रष्टाचाराचे जिवंत पुरावे सादर केले आणि शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आक्रमक भूमिका घेतली। तसेच दोषींवर तात्काळ कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही दिला। या दबावानंतर प्रशासनाने हालचाल करत भरत कृषी सेवा केंद्राचा खत व कीटकनाशक विक्री परवाना तात्पुरता निलंबित केला असून पुढील आदेशापर्यंत खरेदी विक्री बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। तसेच स्टॉप सेल आदेशही जाहीर करण्यात आला आहे। संबंधित परवाना धारकाला स्पष्टीकरण सादर करण्यास सांगण्यात आले असून आदेशाविरुद्ध अपील करण्याची तरतूदही देण्यात आली आहे। त्यामुळे आता या प्रकरणात पुढे कोणती कठोर कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।